मला कोणच नाही दिसत आहे. साक्षी दिसते फक्त. हा आता अक्षरा दिसते, वैष्णवी दिसते. वैष्णवीच्या इकडे खूप थंडी आहे बहुतेक, सगळं घातले. हो गावाला जास्त, इथे पण चांगली थंडी पडली आता. माझा फॅन ऑफच आहे. गावाला तर अजूनच जास्त चांगली थंडी असेल. सगळ्या मुली दिसतात. मुलं कुठे गेली? सगळ्या मुलीच दिसतात आहेत मला. बरं ठीक आहे, चालेल. आता कॅमेरा ऑफ करा, आपण क्लास चालू करूयात. थँक्यू फॉर टर्निंग ऑन कॅमेरा. मला अटेंडन्स लिस्ट टाकतात का? बेटा हे टाकतील, संगीता मॅम टाकतील, डोंट वरी. दोन्ही वेळा अटेंडन्स लिंक मॅम देतात का? फक्त एकदाच? पण आम्हाला असं सांगितलं होतं की फक्त एकदाच भरा म्हणून. हा मग झालं ना, एकदा तर मगाशी दिली असेल ना पहिल्याच क्लासला मॅमनी क्लासला नव्हती म्हणून आता भरायची आहे. बर मी मॅमला सांगते, तर मॅम टाकतील तर बघा मग. संगीता, ये कुछ बच्चों ने अभी ज्वाइन किया है तो पॉसिबल है तो प्लीज अटेंडेंस लिंक डाल देना. चला आता आपण क्लास चालू करूया मुलांना. आता अभ्यासाच्या व्यतिरिक्त काही नको बोलायला, कारण तुमची घटक चाचणी कधी आहे? घटक चाचणीची परीक्षा कधी आहे? जानेवारी मध्ये आहे मॅम. बरं ठीक आहे, जानेवारी मध्ये पण असू शकते, डिसेंबर. मॅम आणि मॅम वार्षिक परीक्षा फेब्रुवारी मध्ये. येस मॅम, पहिल्या आठवड्यातच आहे. बरं ठीक आहे मॅम. म्हणजे मॅम आमच्या शाळेतले टीचर म्हटले की नववीची एक्झाम सगळ्याच्या अगोदर होणार, म्हणजे 10वीचे क्लास लवकर चालू करता येतात. हो मॅम, आम्हाला पण तसंच सांगितलंय. हो हो हो, ते सगळीकडे तसंच असतं. बरोबर सांगितलंय, सगळीकडे तसंच असणार आहे. म्हणून तर मॅम घाईघाईने सिलेबस घेतल्यामुळे काही समजत नाही. शाळेतल्या मॅम तर खूप पटपट सांगतात. हो मॅम, लय पटपट गेल्यात, काय समजत नाही. बरं मी आहे, अजून आपले बाकीचे पण टीचर्स आहेत, तर डोंट वरी. तुम्हाला काही काळजी करायसारखं कारणच नाहीये, ठीक आहे? अच्छा, तर गेल्या वर्षी तुम्हाला जे मुलं होती गेल्या वर्षी आपल्या मार्च एप्रिल मध्ये पण ज्यांनी क्लास अटेंड केलेत, अच्छा मला जरा सांगा मुलांनो, हात खाली करते मी. मार्च आणि एप्रिल मध्ये आपला हा धडा मी ज्यावेळी शिकवलेला प्रकाशाचे परावर्तन 8वीला, त्यावेळी किती जण होते ऑनलाईन क्लासमध्ये ऑलरेडी आपल्या यू कॅटफोल्ड फाउंडेशनशी जोडलेले? 4च फक्त, बाकी एवढे सगळे नवीन आलेत. अच्छा 6 जण. जे ऑलरेडी होते, मला वाटते धाराशिववालेच तर सगळेच होते जवळजवळ. मॅम आणि पण त्याच्यात पण काही मुलं नवीन जॉईन झाले. हा ते पण आहे. ठीक आहे, म्हणजे 11 ते 12च लोक होती, बाकीचे सगळे नवीन आहेत. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाहीये. मी थोडस रिवाइज करून देईलच तुमचं मागचं जे होतं ते. आणि आज आपण जे आहे ते नवीन धडा चालू करतोय. मी आता ज्या गोष्टी सांगणार आहे त्या नीट लक्ष देऊन ऐकून घ्या मुलांनो. पहिली गोष्ट, हा धडा खूप 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 तुमच्या सगळ्या धड्यांपैकी हा धडा खूप जास्त महत्वाचा आहे, कारण ह्याच धड्याचा पुढचा भाग कंटिन्यू होऊन तुमच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला असणार आहे. त्याच्यामुळे आता हा धडा व्यवस्थित समजला तरच तुम्हाला 10वीचा धडा जो आहे तो व्यवस्थित समजेल. आणि ह्या धड्यामधून हा धडा जरा थोडासा लांब आहे, त्याच्यामुळे ह्या धड्यातून वेगवेगळ्या व्हेरायटीचे क्वेश्चन्स येण्याची दाट शक्यता आहे. ह्या धड्याचे जास्त मार्कांचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येतील, आता जी तुमची घटक चाचणी असो किंवा सामाई असो. आणि हा धडा जर तुम्ही व्यवस्थित समजून नाही घेतला तर 10वीचा धडा तर समजणारच नाही आणि तुमचे मार्क्स पण जातील. आणि शिवाय ज्यांना 10वी झाल्यानंतर फिजिक्स घ्यायचंय, सायन्स घ्यायचंय, त्यांना नेहमीच प्रॉब्लेम होत राहणार जर आत्ताचा जर तुमचा पाया पक्का नसेल तर. जसं मी काल पण तुम्हाला म्हटलेलं, सायन्स मध्ये तुम्हाला आठवतंय लहानपणापासून जे शिकतोय ते सगळंच्या सगळं त्याच्यावरच आधारित आपण पुढचं ज्ञान घेतोय, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे आपण हे शिकलो आणि विसरून गेलो असं नाही चालणार. बाकीच्या काही जसं की आता इतिहास आहे,
इतिहासामध्ये तर चला, एकदा तुम्ही रशियाचा इतिहास शिकला, रशियाचा इतिहास एका वर्षी शिकला, नंतर भारताचा इतिहास शिकला, तर रशियाचा इतिहास थोडा विसरला तरी चालेल. ज्या वर्षी भारताचा इतिहास आहे तुम्हाला नुसता भारताचाच इतिहास त्यावेळी लक्षात ठेवून परीक्षेत लिहायचा आहे. पण सायन्समध्ये तसं नाही होत. स्पेशली तुम्ही 6वी पासून जे सायन्स शिकताय, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 6वी ते 8वी फक्त तुम्हाला सायन्सची नवीन नवीन गोष्टी थोडक्यामध्ये माहिती इंट्रोड्यूस करून, परिचय करून दिला जातोय. मग 8वी पर्यंत ज्या गोष्टी परिचयाच्या आहेत त्याच्यामध्ये 9वी 10वीला आपण थोडस सखोल जातो, आणि 11वी नंतर आपण तेच विषय कंटिन्यू केले, सायन्सच घेतलं, तर मग त्याच्यामध्ये पण सायन्स मग बघा प्रॉपर डिवाइड होतंय. फिजिक्स तुम्हाला 100 मार्काचं वेगळं असेल, केमिस्ट्री 100चं वेगळं असेल, बायो 100चं वेगळं असेल, आणि मग त्याच्यामध्ये खूप डीप मध्ये खरा अभ्यास काय आहे ते तुम्हाला 11वी नंतरच कळतं. 10वी पर्यंत तरी बऱ्यापैकी गोष्टी सिंपल असतात, साध्या असतात. 10वीला नुसतं पास होणं नाही, 60% किंवा इव्हन 70% मार्क मिळवणं खूप सोपं आहे. मी गावच्या मुलांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणते बरं का मुलांना, थोडा जास्त अभ्यास केला तर 90% मार्क मिळवणं पण खूप सोपं आहे. पण 90%च्या वर 94%, 95%, 96% मिळवण्यासाठी जरा खूप जास्त मेहनत करावी लागते. ठीक आहे, हल्ली बोर्डामध्ये येणं काय खूप मोठी गोष्ट राहिलेली नाहीये. म्हणून बघा 10वीच्या बोर्डाचा रिझल्ट लागतो, तुम्ही बघता वर्तमान पेपरात किती लांब लचक लिस्ट येते बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांची. तर पूर्ण महाराष्ट्रामधून म्हणा किंवा भारताचे बाकीचे पण जे वेगवेगळ्या स्टेटचे बोर्ड आहेत, तिथून पण जर एवढी सगळी मुलं बोर्डात येतात आहेत, तर याचा अर्थ ती काय एवढी डिफिकल्ट गोष्ट नाहीये. बरोबर आहे ना? येस मॅम. येस मॅम. तर आता जो हा तुमचा 9वीचा वर्ग आहे, आणि स्पेशली जे आता आपले ही जी 30 मुलं जी एकदम रेग्युलर आहेत, तर माझी इच्छा नाहीये मुलांना फक्त, आणि मला असं वाटत नाहीये, मला खूप आतून अशी स्ट्रॉंगली माहिती आहे म्हणा किंवा खूप स्ट्रॉंगली फिलिंग येते. हवं तर तुम्ही हे नोट करून घ्या की आपल्या ह्या 30 मुलांपैकी कमीत कमी 10 ते 15 मुलं 90%च्या वरती जाणारच आहेत, आणि बाकीची सगळीच्या सगळी मुलं ही ते जेवढी पण आहेत ती 80%च्या वरची आहेत. एवढं मला स्ट्रॉंगली आतून फील होतं. तर आता बघूया तुम्ही खरंच तसे मार्क्स काढताय का. ठीक आहे, तर चला, हा धडा खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे एकदम आपण छोट्या गोष्टीपासून सुरू करणार आहे आणि मग परत आपण डिटेलमध्ये जाणार आहे. ठीक आहे, तर नीट समजून घ्या. काही समजलं नाही तर मला विचारा, डाऊट मनामध्ये ठेवू नका. तर आपला जो पहिला वाला चॅप्टरचं जे नावच आहे, प्रकाशाचे परावर्तन. परावर्तन म्हणजे काय? हा सेम धडा तुम्हाला गेल्या वर्षी पण होता मुलांनो? हो मॅम. तुम्हाला वाटलं असेल काही जणांना, जर सेमच धडा गेल्या वर्षी पण होता, मग आता ह्या वर्षी पण का बरं आहे, असं कोणाकोणाला डाऊट आला मनात धड्याचं नाव ऐकून? हात वर करा जरा. तू हा बरोबर आहे, डाऊट आला असेल ना. मी सांगू, 8वीला जो धडा होता हाच होता, प्रकाशाचे परावर्तन. पण आता या 9वीच्या सिलेबस प्रकाशाचे परावर्तन हा म्हणजे डीप लेवल मध्ये आलाय. हा, गेल्या वर्षी मॅम आमच्या शाळेतल्या मॅडम म्हटल्या की 8वीला पण हा पाठ होता आणि नंतर 9वीला त्याचं जरासं डीप मध्ये आहे, आणि 10वीला बर 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 ऐका. ओके मैम अटेंडेंस लिंक भेजो ना. प्लीज यार, मला ना अटेंडन्स लिंक नका मागू, कारण ना अटेंडन्स लिंक माझ्याकडे नसतेच मुळात. संगीता मॅमला मी सांगितले, आता त्यांनी सेकंड टाइम पण सेकंड क्लासमध्ये लिंक पाठवतात की नाही पाठवत मला नाही माहिती. त्यांनी पाठवली तर अटेंडन्स लावा, नाही तर मग आजची अटेंडन्स तुमची नाही लागणार. मी संगीता मॅमला परत एकदा मेसेज पाठवते. ठीक आहे. हा,
तर मी हे म्हणत होते मुलांनो की हा धडा जो आहे तुम्हाला मी जसं म्हटलं ना 6वी ते 8वी मध्ये काय करतात ही लोक फक्त इंट्रोड्यूस करतात, फक्त काय काय आहेत पॉइंट्स, काय काय मुद्दे आहेत, टॉपिक्स आहेत, त्याच्याशी नुसतं तुमचा परिचय करून देतात ती लोक. बट डिटेल मध्ये सखोल हळूहळू आपण शिकायला सुरुवात करतो 9वी पासून. जसं आता तुम्हाला 7वीला पण धडा होता मोशनशी रिलेटेड ना, पण मोशन वरतीच आधारित 3 धडे तुम्ही 9वीला बघितले. ते मोशन एवढं डीप असू शकतं, त्याची एवढी समीकरणं निघू शकतात, गणित एवढी सोडवू शकतो आपण, ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं अप्लाय होतं हे सगळं तुम्ही शिकायला सुरुवात कुठे केली? 9वीला सुरुवात केली शिकायला, है ना. तर आता सेम वे आता हे जे प्रकाशाचे परावर्तन त्याचे डिटेलिंग पण आता आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर आता चला चालू करूया. तर परावर्तन म्हणजे काय, आधी प्रकाश म्हणजे काय कोण सांगेल? गेल्या वर्षी मी ज्यांना शिकवलेलं त्यांना सांगितलेलं, ज्यांना माहितीये त्यांनी हँडरेस करा, मी नाव घेते. ज्यांना माहितीये सुहाना सांग बेटा. इंग्लिश मधून सांगितलं तर सांग इंग्लिश मधून सांग. Light is actually electromagnetic radiation which causes the sensation of vision. ठीक आहे, व्हेरी गुड बेटा. तिने सांगितलं की लाईट हे काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे, विद्युत चुंबकीय ऊर्जा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला सेन्सेशन ऑफ विजन म्हणजे दिसण्याचं सेन्सेशन होतं, दृष्टी आपल्याला येते, असं तिने सांगितलं. विवेक तू सांग बेटा. मॅम इंग्लिश मध्ये सांग. हा सांग. Light is a form of energy which causes sensation of vision into our eyes. ठीक आहे, व्हेरी गुड. तुम्हाला आठवत असेल मुलांनो गेल्या वर्षी पण ज्यावेळी मी प्रकाश आणि ध्वनी हा धडा शिकवलेला त्यावेळी हा स्नेहल गेल्या वर्षी डेफिनेशन सांगितले होते ते मी सांगू का? सांग. प्रकाश हे त्या नैसर्गिक ऊर्जेचे स्वरूप आहे ज्यामुळे आपल्याला जग दिसू शकते. बर, ठीक आहे. तुम्हाला आठवतंय मुलांना आपण डिस्कस केलेलं की आपल्याकडे टोटल 13 प्रकारची ऊर्जा आहे, ऊर्जेची स्वरूप आहेत. आठवतंय? आपण त्याची लिस्ट बनवलेली. यस मॅम. है ना, ऊर्जावाला चॅप्टर ज्यावेळी आपण चालू केलेलं त्यावेळी. तर पण प्रत्येक ऊर्जेचं जे स्वरूप आहे, नावं एवढी 12-13 नावं वेगळी द्यायची गरजच का पडली? कारण प्रत्येक ऊर्जेच्या स्वरूपाची आपली स्वतःची एक युनिक क्वालिटी आहे, त्याचं एक स्वतःचं युनिक लक्षण आहे. जसं आपल्याला लाईटमुळे दिसते तर आपल्याला लाईटमुळेच दिसणार, आपल्याला उष्णतेमुळे आणि ध्वनीमुळे दिसू नाही शकत. सेम ध्वनीमुळे नुसतं ऐकायलाच येणार, ध्वनीमुळे आपल्याला दिसू शकत नाही. तर मग लाईट काय, प्रकाश जो आहे तो पण काय आहे? ऊर्जेचं एक स्वरूप आहे, ते स्वरूप आहे ज्याच्यामुळे आपल्याला दिसतं. बस एवढंच आहे ते. प्रकाशाबद्दल जर कोणी विचारलं, व्याख्या विचारली तर एवढीच आहे की प्रकाश हे ऊर्जेचं ते स्वरूप आहे ज्याच्यामुळे आपल्याला दिसू शकतं, ज्याच्यामुळे आपल्याला दिसतं. ठीक आहे. तर आता प्रकाश म्हणजे काय समजलं. आता प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय ते मला कोण सांगेल? एक मिनिट, मी हात खाली करते. एक मिनिट, हात खाली केलेत मी. ज्यांना बोलायचंय त्यांनीच हात वर करा. येस रोशनी. रिफ्लेक्शन. हा, बट व्हॉट इज रिफ्लेक्शन देन? तू फक्त मला इंग्लिश मध्ये काय सांगितलं, रिफ्लेक्शन काय असतं नक्की? नविष्ठा सांग. येस मॅम. प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागावर आदळल्यानंतर तो तसाच परत जाण्याची क्रिया म्हणजे रिफ्लेक्शन होय. व्हेरी गुड. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश असा येतो, आदळतो, माघारी फिरतो. ठीक आहे. ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? परावर्तन. परावर्तित होतात प्रकाशाची किरण म्हणून नाव दिलंय परावर्तन.
येस, प्रणवला काय बोलायचंय? प्रणव बोल. डेफिनेशन सांगायचे होते मॅम. अजून पण सांगायचे तुला? इंग्लिश मध्ये. The bouncing back of light, sound, or heat from a surface without passing through it is called as reflection. Yes, light काय होते? The bouncing back of light rays and falling on a surface is called reflection of light. प्रकाशाचे परावर्तन. एका पृष्ठभागावर प्रकाशाची किरण येतात, पडतात आणि मगच माघारी फिरतात. ह्या प्रोसेसला जे आहे आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणतो. जर तुम्हाला आठवत असेल तर मुलांनो, काही गोष्टी परत रिवाइज करून देते. लाईट सूर्यापासून येते, प्रकाश सूर्यापासून येतोय, तो सेम टू सेम आहे. भारतामध्ये जसा सूर्यप्रकाश येतोय, जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात सगळ्यांना सेमच प्रकाश मिळतोय. प्रकाश जरी सेम असला तरी ह्याच प्रकाशाचे आपल्याला खूप साऱ्या घटना आणि खूप साऱ्या चमत्कारी अशा मॅजिकल वाटणाऱ्या घटना आपल्याला आसपास घडताना दिसतात. त्या प्रकाशामुळे घडतात. जसं की सकाळी आणि संध्याकाळी आपलं आकाश असं येल्लो येल्लो, रेड रेड, ऑरेंज ऑरेंज होतं. प्रश्न पडले तुम्हाला कधी सकाळ संध्याकाळीच का होतं आणि दुपारी का नाही होत? ते पण लाईटचा, तो पण लाईटचा एक फेनॉमेना आहे. ती पण लाईटची एक प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर ना सूर्य आपल्याला सकाळी असा ऑरेंज मोठा एखाद्या फळासारखा छान दिसतोय आणि दुपारी तोच सूर्य थोडासा आकाराने बघा छोटा दिसतो, एकदम व्हाईट व्हाईट दिसतो. कारण काय आहे? सूर्याचा आकार पण चेंज होताना दिसतोय. त्याच्यानंतर ना तारे लुकलुकताना दिसतात. रिअल मध्ये तारे लुकलुकत नाहीत, पण आपल्याला लुकलुकताना दिसतात. का दिसतात? तर हे सगळ्या प्रकाशाच्या होणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. तर ह्या वेगवेगळ्या प्रक्रियांची वेगवेगळी नावं आहेत. हवं तर मी आता जी नावं घेते ती नोट करा. हे पहिली प्रक्रिया आहे प्रकाशाचं परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. दुसरं प्रकाशाचं अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इंटरफेरन्स, आता काही काही प्रक्रियांची मला मराठीमध्ये नावं नाही माहिती आहे, कारण त्या प्रक्रिया डायरेक्टली 11वी पासूनच आलेल्या होत्या फुल इंग्लिश मधून. मराठी 9वी 10वीच्या पुस्तकात त्या प्रक्रियांची नावच नाहीयेत, त्याच्यामुळे मला त्यांचा मिनिंग नाही माहिती. पण हे तुम्ही हायर क्लासेस मध्ये शिकायला, आता ते नाहीच आहे, मी नुसतं नाव घेते. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, इंटरफेरन्स ऑफ लाईट, डायफ्रॅक्शन ऑफ लाईट, डिस्पर्शन ऑफ लाईट, हे असे खूप सारे वेगवेगळे फेनॉमेना आपल्या अवतीभरती, स्कॅटरिंग ऑफ लाईट, हे अवतीभोवती आपल्या घडतात आहेत ऑलरेडी. मग आता तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की लाईट तर एकच आहे, पण लाईटमुळे एवढे वेगवेगळ्या प्रक्रिया घडताना का दिसतात? रिझन हे आहे की लाईट जरी एक असली तरी लाईट पडते कुठे, पडते कुठे त्याच्यावरती डिपेंड आहे. जसं बघा, पावसाचा पाण्याचा जो ड्रॉप आहे, तो पाण्याचा जो ड्रॉप आहे पावसाचा, तो जमिनीवर पडतोय. परिणाम काय होतोय? जमिनीला पाणी भेटते, पिकांना पाणी भेटते, पिकं उगवतात चांगली. तोच पाण्याचा ड्रॉप शंकामध्ये पडला तर काय बनतं माहितीये ना तुम्हाला? मोती बनतं. पाणी सेमच आहे, ते कुठे पडतंय आणि मग नंतर त्याच्या बरोबर काय होतंय ह्याच्यावर त्याचा परिणाम आहे. तसंच लाईट कुठे पडते, कुठल्या पृष्ठभागावर पडते, त्याच्यावरून हे लाईटचे वेगवेगळे फेनॉमेना, वेगवेगळ्या घटना घडताना आपल्याला दिसतात. तर ज्यावेळी लाईट एकदम प्लेन, सपाट, चकाकी पृष्ठभागावर पडते, त्यावेळी ती परावर्तित होते. म्हणून आपण तिला काय म्हणतो? प्रकाशाचं परावर्तन म्हणतो. जी पहिली घटना आहे. काही वस्तू, हा बेटा आता तर दुसरा क्लास आहे ना, आता विज्ञानचं चालू आहे. ठीक आहे, काय म्हणतेस बेटा? भौतिक शास्त्राचा क्लास आहे टीचर. आता विज्ञानचं कसं काय?
बेटा मी काय घेते? शास्त्रच म्हणजे विज्ञान. भौतिकशास्त्रच हे विज्ञान मध्ये येतं. भौतिकशास्त्र. भौतिक बरं धडा आहे. बरं मी आन्सर देऊ का? येस बेटा हा अच्छा हे स्लाइड वर विज्ञान लिहिले ते म्हणतेस का तू? काय आपलं फिजिक्स भौतिक विज्ञानाचाच एक पार्ट आहे. हो टीचर. हा चला तर मग मी हे सांगत होती की मग आता काही वस्तू ज्या असतात ना त्या ट्रान्सपरंट असतात, पारदर्शक असतात, आरपार आपल्याला ज्याच्यातून दिसतं. जसं काच असते, प्लास्टिकच्या काही वस्तू असतात, त्याच्यानंतर ना पाणी असतं, पाण्याच्या पण आपल्याला आरपार दिसतं. हवा आहे, तर ज्याच्या आरपार आपल्याला दिसतं ते आरपार ह्याच्यासाठीच दिसतं कारण त्याच्या आरपार लाईट जाऊ शकते. तर लाईट त्या वस्तूच्या आरपार जाऊन मग मागे त्या वस्तूवर आदळून परत आरपार आपल्या डोळ्यामध्ये येऊन पोहोचते, मग आपल्याला ती वस्तू दिसते. तर लाईट ज्याच्या आरपार जाते मग त्या घटनेला पण वेगळं नाव दिले, त्याला नाव दिले प्रकाशाचं अपवर्तन, जे तुम्ही डिटेलमध्ये पुढच्या वर्षी शिकणार आहात 10वीच्या पुस्तकामध्ये. परत लाईट जी आहे ज्यावेळी खूप छोट्या कणांवरती पडते त्यावेळी लाईटच्या आतमध्ये आपली जी मुलांना लाईट सफेद रंगाचा किरण जो आपल्याला प्रकाशाचा दिसतो, खरं तर त्याच्या आतमध्ये 7 रंग आहेत. 7 रंग मिक्स होऊन एका स्पीड मध्ये धावतात, त्यामुळे ते मिक्स होऊन आपल्याला एकच रंग व्हाईट कलरचा दिसतो, पण आपली लाईट 7 रंगांनी बनलेली आहे. मग हे 7 रंग ज्यावेळी एकदम छोट्याशा कणावर पडतात तर त्याच्यातले काय काय रंग आरपार जातात त्या कणाच्या आणि काय काय रंग माघारी येतात. आणि त्याच्यामुळे जे रंग माघारी येतात त्याच्यामुळे मग आपल्याला कधी कधी आकाशाचा रंग निळा दिसतो, कधी लालसर दिसतो. तर ह्या घटनेला जे आहे ते स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतात. म्हणजे सांगायचा अर्थ काय, लाईट जरी सेम असली ती लाईट पडते कशावरती, सपाट पृष्ठभागावर पडते की पारदर्शक भागावर पडते की छोट्या छोट्या धुळीचे कण, पाण्याचे ड्रॉपलेट, गॅसचे रेणू हवेमध्ये जे पसरलेले आहेत कशावर पडते त्याच्यावरून आपल्याला कुठली घटना बघायला मिळणार आहे ते डिपेंड असतं, ते अवलंबून असतं. जसं की आता आपल्या घरात जे फर्निचर आहे रफ सरफेस आहे, ती अशी काय शाईन बिन करणारी सरफेस नाहीये, तर तिथे लाईट जी आहे ती ऍब्झॉर्ब होते, ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट होते. ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय, लाईट शोषून घेतली जाते, ना तिचं अपवर्तन होतंय ना परावर्तन होतंय. ठीक आहे. आता एक गोष्ट मुलांना तुम्हाला सांगायची आहे की हे मोस्टली आता जेव्हा आपण पृथ्वीवर राहतोय आपल्या घरी ज्यावेळी सगळीकडे मोठ्या मोठ्या वस्तू आहेत तर त्याच्यामुळे ह्या 3 घटना घडण्याची दाट शक्यता असते. एक तर लाईटचं परावर्तन होऊ शकतं, दुसरं लाईटचं रिफ्रॅक्शन अपवर्तन होऊ शकतं, आरपार जाऊ शकते, किंवा तिसरं ऍब्झॉर्प्शन, लाईट शोषली जाऊ शकते. अशा 3 गोष्टी होण्याची जास्त शक्यता असते. पण ह्या तिन्ही पण घटना मुलांनो एकच घटना स्वतंत्रपणे घडते असं कधीच होत नाही. हे नेहमी ह्या तिन्ही घटनांचं कॉम्बिनेशन एकत्र होत असतं. आता उदाहरणार्थ पाण्याला घेऊया आपण उदाहरणार्थ. पाणी हे ऑप्टिकली ट्रान्सपरंट आहे. ऑप्टिकली ट्रान्सपरंट आहे म्हणजे पारदर्शक आहे, त्याच्यामधून लाईट आरपार जाऊ शकते. ऑप्टिक हा शब्द लाईटीसाठी वापरला जातो. ठीक आहे. डोळ्याचा संबंध लाईटीशी असतो म्हणून बघा चष्म्यावाल्याचं दुकानाचं लिहिलेलं असतं पुढे ऑप्टिशियन. तर ऑप्टिक हा शब्द आपल्या लाईटीशी, आपल्या दृष्टीशी जोडलेला असतो. म्हणून ऑप्टिकली ट्रान्सपरंट म्हणजे दिसताना ती आपल्याला काय दिसते, ते ट्रान्सपरंट दिसते, ते पाणी पारदर्शक दिसते. तर पाणी पारदर्शक आहे म्हणजे त्याच्या लाईट आरपार जाते. म्हणजे कुठला फिनॉमिना होतोय तिथे, कुठली घटना घडते, प्रकाशाचं अपवर्तन घडते. पण ते पाणी ज्यावेळी एकदम स्थिर आहे त्यावेळी आपण जर आपला चेहरा त्या पाण्यात बघितला आपल्याला आपली प्रतिमा बघायला मिळते की नाही मिळते? तर ती आरशामध्ये एकदम जशी क्लिअर आपली प्रतिमा आहे तशी पाण्यावर मिळते का?
ह्याचा अर्थ पाण्यावरती समजा उदाहरण घेतोय तसं तर खूप लाखो करोडो किरण पडतात प्रकाशाची, पण समजा पाण्यावरती 100 प्रकाशाची किरण पडली. किती पडली? 100. तर 100 किरणांपैकी 90 किरण पाण्याच्या आरपार जाणार. आणि बघा ती पाण्याच्या लिटरली, जर पाणी खूप स्वच्छ असेल तर लिटरली ती पाण्याच्या तळापर्यंत जातात ती किरण. आपल्याला मग ती तळाला जिथे ते गोठे असतात दगडाचे, मासे असतील तर क्लिअर दिसतात की नाही बाहेरून आपल्याला? पारदर्शक पाण्याच्या आतलं पण आपल्याला दिसते. तर 90 किरण आरपार गेली, ज्याच्यामुळे आपल्याला पाण्याच्या आतमध्ये काय आहे, तळाला काय आहे ते दिसते. पण त्याच्यामधली 4-5 जी किरणं आहेत किंवा 7-8 किरणं आहेत ती बाउन्स बॅक झाली, म्हणजे माघारी वळून आली, परावर्तित झाली आणि त्या किरणांमुळे आपलं प्रतिबिंब पाण्यावरती बनलं. आणि त्याच्यामधले कदाचित थोडेसे अजून उरलेली किरणं काय होतात, पाण्यामध्ये शोषली जातात. आणि ती पाण्यामध्ये जी किरणं शोषली जातात त्याच्यामुळेच बघा त्या किरणांमध्ये जी उष्णता आहे ती शोषली जाते. म्हणून प्रकाशाच्या किरणांमध्ये जी उष्णता असेल ती पाणी शोषून घेतं, म्हणून बघा पाणी पण काय होतं मग उन्हामध्ये. येस, उन्हाळ्याच्या दिवसात जास्त. हा, आता सेम असंच अजून एक उदाहरण ज्याच्यामध्ये आपल्याला हे कळतंय की कुठली पण घटना, कुठला पण फेनॉमेना हा 100% ना प्रकाशाचं परावर्तन असतं, ना 100% अपवर्तन असतं, ना 100% ऍब्झॉर्प्शन असतं, म्हणजे शोषून घेणं असतं. हे नेहमी तिघांचं मिक्स असतं. पण जास्तीत जास्त कुठल्या प्रमाणामध्ये अपवर्तन होते किंवा परावर्तन होते, मग त्याच्यावरून आपण ह्या घटनांची वाटणी केलेली आहे. एक्झाम्पल साठी आता जसं बघा, मी तुमच्या टीव्हीचा स्क्रीनच घेऊया. तुमच्या टीव्हीचं घरी टीव्ही तुमचा जो आहे त्याचा स्क्रीन हा काय आहे, ट्रान्सपरंट आहे. तर बघा त्याच्यामध्ये पण आपला टीव्ही बंद केल्यावर आपल्याला स्वतःची इमेज त्याच्यात दिसते, चेहरा दिसतो आपल्याला त्याच्यामध्ये. हो मॅम. पण तो परत अजून तो ह्याच्यामध्ये जसा क्लिअर दिसतो नॉर्मल आरशात तेवढा नाहीये. आणि टीव्ही चालू केल्यावरती त्याच काचेमधून टीव्हीच्या आतमध्ये जे चित्र चाललंय ते आपल्याला आरपार दिसतंय, म्हणजे प्रकाशाचं काय होतंय, अपवर्तन होतंय. अपवर्तन होते आणि परावर्तन पण होते. अजून एक एक्झाम्पल, आता जसं की मी ज्या टेबलावरती माझा लॅपटॉप ठेवलाय तो जो टेबल आहे तो कशाचा बनलाय, लाकडाचा बनलाय. पण ही जी टेबलाची जी वरची सरफेस आहे, जो पृष्ठभाग आहे तो खूप स्मूथ आहे आणि फ्लॅट आहे, त्याच्यामुळे तो थोडासा चमकतोय. तर आता जसं की त्या लॅपटॉपचा प्रकाश त्याच्यावरून पडून ह्या टेबलावरती पण त्या प्रकाशाची पूर्ण अशी प्रतिबिंब नाही बनले, पण थोडं थोडं अंधुक मला दिसतंय की अंधक जी आहे ती प्रतिमा बनली आहे. पण टेबलाचं ऍक्च्युअल मध्ये काय होतंय, जास्तीत जास्त प्रकाशाला तो शोषून घेतोय, कारण तो पारदर्शक नाहीये अपवर्तन करायला आणि खूप जास्त असा आरशासारखा चकाकणारा पृष्ठभाग पण नाहीये की जो परावर्तन करेल. तो जास्तीत जास्त शोषून घेतोय, पण त्याच्यामधले काही जे रेज आहेत, काही जे किरण आहेत ती काय होतात, ते परावर्तित होतात. आता हे मी काय एक्सप्लेन केलं मुलांनो, ते तुम्हाला पुढे जाऊन कळेल. ह्या तिघांचं हे कॉम्बिनेशन असतं, हे तुम्हाला पुढे जाऊन कळेल. ठीक आहे, तर आता चला पहिल्या स्लाइडवर आपण आता जाऊया. आपला चेहरा ताट असतं ना जेवायचं, त्यात पण दिसतो. बरोबर आहे. चेहऱ्याचे ताट तर बेटा तिथे तर जास्तीत जास्त परावर्तनच होते. तिथे का परावर्तन होतोय, कारण ते धातू आहे ना, धातूमध्ये जास्तीत जास्त आहे ते परावर्तन होतं. येस, तर आता आपण चला बघूयात की इथे सांगितलंय की प्रकाश म्हणजे काय, आपण हे समजून घेतलं. आणि आता तुम्हाला माहितीये मुलांनो की आपल्याला प्रकाशामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज असतात. फ्रिक्वेन्सीज आता म्हणजे काय, जर तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी
गेल्या वर्षी ध्वनी धडा शिकताना आपण बघितलेलं की कुठली पण जी तरंग असते, वेव असते, ती किती फास्ट व्हायब्रेट करते त्याच्यावर तिची वारंवारता असते. आणि मग प्रकाशामध्ये, सूर्याकडून जो आपल्याकडे प्रकाश येतोय, त्या प्रकाशामध्ये खूप साऱ्या अशा तरंग आहेत. एकच तरंग नाहीये, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तरंग आहेत आणि प्रत्येक तरंग वेगवेगळ्या स्पीडने व्हायब्रेट होते, हलते. मग त्यालाच आपण वारंवारता म्हणतो. तर अशा ज्या वेगवेगळ्या तरंग आहेत, ज्या वेगवेगळ्या स्पीडने हलतात आहेत, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे, वारंवारता वेगवेगळी आहे, तर त्याच्यामधल्या काही विशिष्ट तरंगाच आपल्याला ह्या साध्या डोळ्यांनी दिसतात. त्याला इथे नाव दिलेलं आहे व्हिजिबल स्पेक्ट्रम. व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणजे जे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसते. तर आपल्याला साध्या डोळ्यांनी फक्त हे 7च कलर दिसतात. बाकीचे जे कलर आहेत ते आपल्याला दिसत नाहीत. काही फ्रिक्वेन्सीज आपल्याला, एक फ्रिक्वेन्सीची रेंज एवढी वारंवारतापासून एवढ्या वारंवारतेपर्यंतच आपल्याला दिसतात. जसं आपण ध्वनीमध्ये गेल्या वर्षी बघितलेलं, आपल्याला किती 20 डेसिबल पासून 20,000 डेसिबल पर्यंतचाच आवाज ऐकायला येतो. त्याच्यापेक्षा कमी डेसिबलचा आवाज आपल्याला ऐकायला येत नाही. तो काही प्राण्यांना ऐकायला येतो. त्याच्यापेक्षा जास्त डेसिबलचा आवाज पण आपल्याला ऐकायला येत नाही. अगेन तो काही विशिष्ट प्राण्यांनाच ऐकायला येतो. तसंच आपल्या ह्या साध्या डोळ्यांना हे 7च रंग दिसतात. ह्याच्या पलीकडचे पण काही रंग ह्या निसर्गात अवेलेबल आहेत, पण ते आपल्याला दिसत नाहीत. ह्याला म्हणून व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणतात. ठीक आहे, तर चला आता पुढे जाऊया. ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, हे कदाचित तुमच्या शाळेच्या पुस्तकामध्ये पण नसेल. आता येऊया आपण प्रकाशाच्या परावर्तनवर. तर जसं आपण म्हटलं, एक गोष्ट सांगायची राहिली मुलांनो, मी जे तुम्हाला म्हटलं ना की खूप साऱ्या वेगवेगळ्या घटना घडतात आहेत, परत मी एकदा नाव सांगते. रिफ्लेक्शन प्रकाशाचे परावर्तन, अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन, स्कॅटरिंग, डायफ्रॅक्शन, डिस्पर्शन, हे खूप साऱ्या अशा 5-6 मेन घटना आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला 10वी पर्यंत 3 ते 4 घटना डिटेल मध्ये आहेत. तर आता 9वीला फक्त एकच घटना आहे, ती म्हणजे प्रकाशाचे परावर्तन. ती आपण आज डिटेल मध्ये चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत. ठीक आहे, आता हे तुम्ही गेल्या वर्षी पण अभ्यासलेलं होतं, हे जस्ट आपण रिवाइज करतोय की प्रकाशाचं परावर्तन कधी होतं, ज्यावेळी खूप फ्लॅट, गुळगुळीत आणि चकाकणारा पृष्ठभाग असतो, शायनी मटेरियल असतं, त्यावेळी प्रकाश काय होतो, प्रकाशाची किरणं त्या पृष्ठभागावर पडून माघारी वळतात, बाउन्स बॅक होतात आणि प्रकाशाचं परावर्तन होतं. एक्झाम्पल जसं की आपला आरसा आहे. त्याच्यानंतर अजून काय, अजून काय असू शकतं त्याच्यानंतर ना, आपली घरामध्ये डीपी किंवा सीडी असेल, आपली परत आपली घरामधली भांडी, स्टीलची भांडी, धातूची भांडी, ज्वेलरी, काही चमकणारी जी असते ती, काचेची जी असते, अजून प्लास्टिक पण काही जे तुळतुळीत स्मूथ प्लास्टिक असतं ते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत काय करतात, प्रकाशाचं परावर्तन करतात. हा बेटा, मोबाईलचा कॅमेरा पण येतो. बरोबर. चष्मा, चष्मा पण. आता जसं की माझ्या चष्म्यावरती पण लाईट दिसते तुम्हाला. ठीक आहे, तर इथे काय होतं, प्रकाशाचं परावर्तन होतं. आता हे प्रकाशाचं परावर्तन आहे, हे 2 प्रकारचं आहे. एक आहे जसं आता तुम्हाला इथे दिसते, एक आहे जे आहे ते नियमित परावर्तन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, काय म्हणतो इंग्लिशमध्ये, रेग्युलर रिफ्लेक्शन. ज्याच्यामध्ये आपण काय बघतो, रेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये एकमेकांना समांतर असलेले किरण, पडलेली किरण पण समांतर असतात आणि माघारी येणारी किरण पण एकमेकांना समांतर असतात. पण मग त्याच्यासाठी काय असतं, तो जो पृष्ठभाग असतो तो काय असतो, फ्लॅट असावा लागतो. पण जर पृष्ठभाग ओबडधोबड असेल, तो पृष्ठभाग स्मूथ नाहीये, समजा आता आपला आरसाच खाली पडला आणि तुटला, त्याच्यावरनं पण लाईट हे होते, परावर्तित होते, पण
पडणारे प्रकाशाचे किरण एकमेकांना समांतर असतील, पण माघारी येणारे प्रकाशाचे किरण एकमेकांना समांतर नसतील. तर मग आता पुढे मी जो प्रश्न विचारणार आहे तो नीट लक्ष देऊन ऐका. प्रकाशाच्या परावर्तनाशीच रिलेटेड गेल्या वर्षी तुम्ही प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम बघितलेले, 2 नियम बघितलेले. कोणाला ते नियम आठवतात आणि त्या नियमांची जी स्टेटमेंट्स आहेत, ती वाक्य आहेत, ती मला कोण सांगेल? मॅम पहिलं मी सांगू का? मोक्षदा एक सांग बेटा. मोक्षदा तू एक सांग. आपाती किरण व परावर्तित किरण मुख्य स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. बर, ठीक आहे. स्तंभिका म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हा जो लंब आहे ह्याला आपण स्तंभिका म्हणतो, आणि जो पडलेला आहे तो कोणता आहे? कोणता किरण आहे? आपाती किरण, बरोबर आहे? येस मॅम. आणि हा बाहेर जातोय बाउन्स बॅक होऊन, तो कोणता किरण आहे? रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्टेड रे. परावर्तित किरण. परावर्तित किरण. ठीक आहे. तर आपाती म्हणजे इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्ट होणारा म्हणजे परावर्तित किरण म्हणजे मॅम अजून एक सांगू का? मी सांगू का? हे स्तंभिकेच्या एका बाजूला हा असेल तर दुसऱ्या बाजूला दुसरा असेल. हे दोघं पण स्तंभिकेच्या एका बाजूला कधीच नसतात. ठीक आहे, एक मिनिट मी नाव घेते एकेकाचं बेटा. अजून एक सांगू का? मोक्षदा बेटा, एकेकाला एक एक सांगू दे ना, सगळ्यांना चान्स भेटायला हवा. श्रावणी तू सांग आता. येस मॅम. परावर्तित किरण आणि परावर्तित किरण हे प्रकाशाच्या मुख्य नाभीतून प्रवेश करतात व दिलेल्या भिंगावरती त्यांचा प्रकाश निर्मितपणे पडतो. भिंगाबद्दल पहिली गोष्ट बोलतच नाहीये, पण ठीक आहे, काही हरकत नाही. इट्स ओके, इट्स ओके. बौद्धवी सांगेल आता. ज्यांनी अजून एकदा पण नाही बोलले, ऍटलीस्ट त्यांना तर एकदा विचारू दे. बौद्धवी सांग. मॅम, आपाती कोन आणि परावर्तित किरण आपातित किरण आणि परावर्तित किरण हे समान मापाचे असतात. आपाती कोन आणि परावर्तित कोन, अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हे समान मापाचे असतात. म्हणजे समजा हा जो दिसतोय आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेन्स, आपाती कोन हा जर 30 अंश असेल तर इकडचा पण कोन किती असेल? 30 अंश. हा आपला पहिला नियम आहे. हा पहिला नियम आहे आपला. साक्षी, आता तू दुसरा नियम सांग बेटा. ओके मॅम. आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. येस, तो मेन तर आपले हे दोनच नियम आहेत की पहिला तर I इज इक्वल टू R आणि दुसरा हे पडणारा आपाती किरण, स्तंभिका आणि जो जाणारा परावर्तित किरण, हे तिघ पण एकाच प्रतलात असतात. एकाच पेपरवर आपण ह्यांना ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. तर आता माझा प्रश्न हा आहे, हे कशासाठी मी रिवाइज करून घेतलं की हे जे आपलं अनियमित परावर्तन होतंय ओबड धोबड पृष्ठभागावरती, हे बघा, हा इथे जो इन्सिडेंट रे होता तो इकडून गेला, इकडूनचा रे इकडे गेला, आणि हे आधी एकमेकांना समांतर होते, पण परावर्तित झाल्यावरती ते एकमेकांना समांतर नाहीये, ते एकमेकांना छेदतात आहेत, कट करतात आहेत, वेगवेगळ्या दिशांमध्ये चाललेले आहेत. तर ह्याचा अर्थ असा आहे का की हे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम मोडले ह्यांनी? कोणाचा आन्सर आहे का? हो, अरे त्याने तर प्रकाशाच्या परावर्तनाचे नियमच मोडून काढले. कोणाचं म्हणणं आहे तर हात वर करा. आहे टीचर. हा, नाहीये. बरोबर आहे. तरी पण ते कसं नाहीये, तरी पण ते कसं नाहीये हे आता मी तुम्हाला पटकन क्विकली जे आहे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते मी. ठीक आहे, मला 1 सेकंड द्या, मी दुसरी स्क्रीन शेअर करते. ओके मॅम. मॅम, हा बेटा, मी ट्राय करून सांगू? हा सांग, तोपर्यंत मी स्क्रीन खोलेपर्यंत सांग. ओके मॅम. जे दुसऱ्या आकृतीत दिलेत प्रकाशाचे अनियमित परावर्तन, तर त्याच्यामध्ये
जो पृष्ठभाग आहे तो खडबडीत दिलेला आहे आणि त्या खडबडीत पृष्ठभागामुळे ते म्हणजे अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपत्ती किरणांचे आपतन कोन समान नाहीत आणि त्यांचे परावर्तन कोन पण समान नाहीत आणि जे म्हणजे ते परावर्तन होत आहे त्याच्यामध्ये ते एकमेकांना असं पृष्ठभागावर विखुरलं गेलंय. अच्छा, हा ठीक आहे. आता साक्षीने जे सांगितलं तिला काय नक्की म्हणायचंय ते मी तुम्हाला आकृतीवरून एक्सप्लेन करते मुलांना. ठीक आहे. अरे रे रे, हे तर होत नाही. 1 मिनिट थांबा. नाही होते. थांबा 1 सेकंड, मी आता काहीतरी दुसरा मार्ग काढते. माझा ऍक्च्युली ना जो रेग्युलर मी लॅपटॉप वापरते तो काय माहिती चालतच नाहीये, तर मग मी हा दुसरा लॅपटॉप वरून जॉईन केले, तर ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी काम नाही करत आहेत. पण डोंट वरी, मी खूप वेळापासून हे कम्प्युटर वगैरे वापरते ना, तर एका मार्गाने नाही झालं तर सेम काम दुसऱ्या मार्गाने कसं करायचं हे थोडस आयडिया आहे. तर मला फक्त काही सेकंड्स द्या. ओके. येस मॅम. ठीक आहे, झालं. आता स्क्रीन शेअर करते मी. बघा, आता ही जी तुम्हाला स्क्रीन दिसते, ही आकृती दिसते चांगली मोठी. येस मॅम. दिसत आहे. येस मॅम. आता ह्याच्यामध्ये बघा, आपण जर बघितलं तर हे 2 किरण, ही जी 2 किरण, 3 किरण, हे बघा, हा पहिला किरण, हा दुसरा आणि हा तिसरा किरण, बरोबर. हे तिन्ही एकमेकांना पडताना जे आहे ते एकमेकांना काय आहेत ते समांतर आहेत. पण ज्यावेळी ते परावर्तित झालेत तर एकमेकांना सगळे छेदायला लागलेत. तर ह्याचा अर्थ असा अजिबात नाही होत की ह्यांनी प्रकाशाच्या परावर्तनाचे नियमच मोडून काढले. बिलकुल नाही. होतंय काय, पृष्ठभाग ओबडधोबड असल्यामुळे त्यांच्या स्तंभिका सगळ्या सरळच्या सरळ नाही बनणार. आता जसं की फॉर एक्झाम्पल ह्याची स्तंभिका जी आहे, थांबा हे जरा खूपच जाड झालं, ह्याची जी स्तंभिका आहे ती स्तंभिका जर आपण काढायला गेली तर ह्याची स्तंभिका ह्याच्या पृष्ठभागानुसार जी स्तंभिकाच बनेल ती स्तंभिका कशी बनेल अशी बनेल. परत ह्याची स्तंभिका ही इथे असेल है ना, जिथे तो प्रकाश पडतोय, आणि ह्याची स्तंभिका जी आहे ती इथे कुठेतरी बनेल. राईट. तर मग येस मॅम. तर स्तंभिकेपासून आपला आय असतो आणि स्तंभिकेपासून आपला आर असतो. तर इथे जो आय आहे तेवढाच हा आर असेल. सेम वे इथे जो आय असेल, हा वाला जो आय असेल हा तेवढाच आर असेल. इथे जो आय असेल तेवढाच हा इथे जो असेल तो असे आर असेल. त्याच्यामुळे आपला जो नियम आहे आय इज इक्वल टू आर, हा काय इथे मोडला नाही जात. फक्त फरक काय होतो बघा ना, आता जसं की इथे तरी
असं नुसती डान्सिंग वाला पृष्ठभाग दाखवलाय, पण ऍक्च्युअल मध्ये समजा जो पृष्ठभाग आहे असा वगैरे काहीतरी आहे. तर आता नीट बघा, मी जसं दाखवते, समजा इथे एक किरण पडलाय आणि इथे एक किरण पडलाय. आता इथे जो किरण पडलाय त्याच्यासाठी हा पृष्ठभाग इथला फ्लॅट आहे, त्याची स्तंभिका इथे येणार आणि त्याचा रिफ्लेक्टेड रे इथे कुठेतरी आपल्याला मिळेल. बरोबर आहे. मग हा आय आणि हा आर सेम बनेल. पण इथे जो हा किरण पडलेला आहे, आता त्याच्यासाठी बघा हा पृष्ठभाग सपाट आहे आणि इथे जर आपण स्तंभिका काढली, वेगळ्या कलरने काढते, तर इथली स्तंभिका जशी स्ट्रेट आहे त्या स्तंभिकेवरतीच हा प्रकाश पडलाय. त्याच्यामुळे हा प्रकाश सेम टू सेम डायरेक्शन मध्ये माघारी फिरेल. तर इथे तर आय पण शून्य होणार आपला, मग आर पण तेवढाच शून्य होणार. ठीक आहे. आणि सपोज हा सेम तसाच जो प्रकाश आहे, प्रकाशाचा जो किरण आहे, तो इथे कुठेतरी पडलाय. आता त्याच्यासाठी हा प्रकाश थोडा पृष्ठभाग जो आहे तो वाकडा बनलाय. तर हा एक पडलेला किरण आहे, तर ह्याची जर आपण इथे स्तंभिका काढली तर अशी कुठेतरी स्तंभिका बनेल आणि मग परावर्तित किरण इथे कुठेतरी मिळेल. बरोबर आहे. मग आपल्याला हितला आय आणि आर जो आहे तो हितला आय वेगळा मिळेल आणि हितला आर जो आहे तो वेगळा मिळेल. तर डिपेंड की जिथे तो प्रकाश पडलाय ती सरफेस फ्लॅट नाहीये, जर वेळी कधी अशी ती वाकडी आहे, कधी इकडून वाकडी आहे, तर त्याच्यावर ते डिपेंड असतं. म्हणून जे आहे इररेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये, अनियमित परावर्तनामध्ये आपले प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम मोडले अजिबात जात नाहीयेत, पण ते स्तंभिका वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये बनतात. म्हणून मग आपल्याला ती किरण वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये परावर्तित होताना दिसतात. ठीक आहे. ऐका एक मिनिट साक्षी बेटा. आता सगळ्यात आधी एक होमवर्क मी देते, सिंपलचा होमवर्क आहे. नेक्स्ट वीक मधल्या क्लासच्या आधी एक तर तुम्हाला काल होमवर्क दिलेलाच आहे की तुम्हाला ती धारा विद्युतची एक्सरसाइज सोडवायची, ते तर करायचंच आहे. हा, व्हेरी गुड. आता दुसरा होमवर्क, आजचा होमवर्क काय आहे, खूप सिंपल. प्रकाशाचे परावर्तन आपल्या साध्या फ्लॅट आरशावरून होताना जी प्रतिमा बनते, त्या प्रतिमेची वैशिष्ट्य काय आहे, जे आपण गेल्या वर्षी डिस्कस केलेली, की ती जी आहे ती लॅटरली इन्व्हर्टेड असते, म्हणजे आपली उजवी बाजू डावी बाजू दिसते. परत आपला जेवढा आकार आहे, वस्तूचा जेवढा आकार आहे तेवढाच प्रतिमेचा आकार असतो. अशी तिची जेवढी पण लक्षणं आहेत ती लिहून काढायची आहेत. आणि ठीक आहे. आणि त्याच्याबरोबरच थांबा, तुम्हाला स्क्रीनवर दाखवते, त्याच्याबरोबरच तुम्हाला एक आकृती जी तुमच्या पुस्तकात आहे तीच आकृती तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये बघून काढायची आहे. आणि ती आकृती अशी काढायची की ती तुमच्या आकृती पाठ व्हायला पाहिजे, न बघता काढता आली पाहिजे ही वाली आकृती. का काढायला सांगते मी ही आकृती, कारण ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये आकृती येऊ शकते. ऍक्च्युली ना सीबीएसई बोर्डाला, सेंट्रल स्कूलच्या बोर्डाला ना हा धडा 10वीला पण आहे. मग त्यांना ही जी आहे आकृती बोर्डामध्ये विचारली जाते. तर ही आकृती महत्वाची, ही आकृती काढा आणि लक्षणं लिहा प्रतिमेची. बस एवढाच होमवर्क आहे आजचा. ठीक आहे. एक मिनिट, एक बोल. बर स्नेहल बोल, काय म्हणतेस बोल. तुम्ही होमवर्क ना ग्रुप मध्ये सेंड करा. बेटा आता मी ओरली सांगितला ना, बरं ठीक आहे, व्हॉइस मेसेज टाकेल ग्रुप मध्ये. ठीक आहे. ओके मॅम. हा हा, साक्षी काय तर म्हणत होती मगाशी. येस मॅम. मॅम मी म्हणत होते की त्या अनियमित प्रकाशाच्या परावर्तनातून I1 नॉट इज इक्वल टू I2 नॉट इज इक्वल टू I3 असं होऊ शकतं ना.